नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आमच्या या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आजचा हा दिवस खूप खास आहे कारण गुरुपौर्णिमेनिमित्त आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आत्मलिंग पादुकांचे आणि बरोबरच श्री स्वामी सूत यांचा इतिहास। नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती। येथे सद्गुरूच्या रूपात असलेले श्रीकृष्ण देव आणि सदशिष्याच्या भूमिकेत बसलेला अर्जुन निश्चित रूपाने संकेत देतात की हे आत्मज्ञान केवळ वाचन, पठण, पारायण अथवा उच्चारण यातून हे पवित्र ज्ञान प्रगट होत नाही आणि हा ज्ञानप्रदान सोहळा संपन्न होत नाही। या ज्ञानाची शिकवण घेण्यासाठी संत चरणी, श्री सद्गुरू चरणी विनम्र भावाने व दासत्वाच्या भूमिकेतून बसावे लागते। यासाठी केवळ गुरु शिष्यांचा संवादच घडावा लागतो। त्यात अशाच एका गुरु शिष्यांकडे श्री स्वामी समर्थ महाराज आणि स्वामी सूत यांचे नाते केवळ गुरु शिष्यांचे नसून ते पिता पुत्राचे आणि अलौकिक प्रेमाचे होते। हा मठ मुंबईत चेंबूर पूर्व येथील आरसी मार्ग जैन मंदिराजवळ आहे। तुम्ही ट्रेनने येत असाल तर चेंबूर रेल्वे स्टेशनवरून अगदी जवळ आहे। श्री स्वामी सूत महाराज यांचे मूळ नाव होते हरिभाऊ तावडे। ते मुंबईत ब्रिटिश काळात म्युनिसिपल पार्टीत मोठ्या पदावर नोकरीला होते। त्यांचा सुखाचा संसार होता, पण म्हणतात ना, नियती माणसाला त्याच्या खऱ्या ध्येयाकडे खेचून आणते। व्यवसायात झालेल्या एका मोठ्या नुकसानामुळे हरिभाऊ खचले आणि ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेले। हरिभाऊंना पाहताच स्वामींनी काय म्हटले माहितीये? स्वामी कडाडले, तू कुळावर पाणी सोड आणि माझा सूत हो। स्वामींनी त्यांना आपला मानसपुत्र मानलं। स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून हरिभाऊ मुंबईत परतले। त्यांनी आपली सुखाची नोकरी सोडली, अंगावरचे दागिने, घरदार सगळं विकून ते गरिबांना वाटून दिलं। ते पूर्णपणे स्वामीसूत झाले। स्वामीसूतांनी आपल्यासोबत आणलेल्या चांदीतून या पादुका बनवून घेतल्या होत्या। जेव्हा त्यांनी या पादुका अक्कलकोटला स्वामींच्या चरणावर ठेवल्या तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी त्या पादुका सलग 14 दिवस आपल्या हृदयाशी, हाताला आणि मुखाला लावून ठेवल्या होत्या। स्वामींनी स्वतः या पादुकांना आत्मलिंग पादुका हे नाव दिलं आणि स्वामी सुतांना सांगितलं, आता यात मी स्वतः सामावलेला आहे। आज याच पवित्र आत्मलिंग पादुका चेंबूरच्या मठात आहेत।